सर्वांना श्री स्वामी समर्थ. खिशामध्ये नेहमी ठेवा या दोन वस्तू. प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे होतील. समोरील व्यक्ती सर्व तुमचे ऐकेल. आयुष्यात अनेक वेळा माणसाला कष्ट करून देखील अपेक्षित फळ मिळत नसतात. सतत नेहमी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही यश प्राप्त होत नसते. असे लोक नशिबाला दोष देतात आणि त्यामागे स्वतःला जबाबदार ठरवतात. अशा व्यक्तींना घरात, कामाच्या ठिकाणी व समाजात सुद्धा योग्य मान सन्मान मिळत नाही. तुमचे कोणीही ऐकत नसेल म्हणजे अगदीच मुले, पतीही ऐकत नाही. काही कामाच्या ठिकाणी, समाजात तुमचे बोलणे फारसे कोणी मनावर घेत नाही. तर आजचा हा उपाय खास तुमच्यासाठी आहे. हा उपाय कोणतीही स्त्री किंवा पुरुष सुद्धा करू शकतात. ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य वागणूक दिली जाते त्या प्रत्येक कामासाठी हा उपाय करू शकता. हा उपाय त्या प्रत्येक कामासाठी लाभदायकच ठरेल. त्यासाठी पहिली वस्तू म्हणजे मोरपीस होय. मोरपीस याचा धर्मशास्त्रात, वास्तुशास्त्रात व ज्योतिषशास्त्रात सुद्धा प्रत्येक शास्त्रात खूप मोठे असे महत्त्व आहे. मोरपिसामध्ये कोणत्याही शक्तीला, गोष्टीला आकर्षित करण्याचे सामर्थ्य आहे. म्हणूनच मोरपीस खिशामध्ये ठेवावे. त्यासाठी अगदी छोटी मोरपीस असले तरीही चालू शकते. पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने जर आपण हा उपाय करून पाहिला तर त्याचा लाभ सुद्धा नक्कीच मिळतो. मोरपीस खूप पवित्र व लाभदायी समजले जाते. मोरपीस हे नेहमीच एकत्रित व्यक्तीला ठेवण्याचे काम करत असते. मोरपीस ठेवल्याने अमंगल, अशुभ असे काही घडत नाही. तर जे काही घडत असते ते चांगलेच व सकारात्मक घडत असते. नातेसंबंध सुधारतात. व्यक्तीला समाजात मान सन्मान प्राप्त होतो व व्यक्तीचे आयुष्य देखील सकारात्मकतेने बदलण्यास सुरुवात होते. आता दुसरी वस्तू म्हणजे रुद्राक्ष. पण या उपायासाठी जो रुद्राक्ष वापरणार आहे तो खरा असला पाहिजे. कारण आजकाल बाजारात नकली रुद्राक्ष सुद्धा मिळतात आणि जर हा उपाय नकली रुद्राक्षाने केला तर त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. त्याचे फारसे लाभ प्राप्त होत नाहीत. आपल्याला एकमुखी रुद्राक्ष घ्यायचा आहे व हा रुद्राक्ष आपल्या छातीच्या मध्यावर येईल अशा पद्धतीने गळ्यात घालायचा आहे. पण जेव्हा तुमच्या गळ्यात रुद्राक्ष असेल तेव्हा मांसाहार करायचे नाही. रुद्राक्ष धारण केल्याने कोणत्याही वाईट गोष्टीचा त्रास होणार नाही. तर तुमच्या बाबतीत सर्व काही सकारात्मकच घडेल. कारण रुद्राक्ष म्हणजे भगवान शंकराचे डोळेच आहेत. रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूतून झालेली होती. कठोर तपश्चर्यानंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून जमिनीवर पडलेल्या अश्रूमधून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली. आणि रुद्राक्ष धारण करताना ते कधीही काळ्या धाग्यात धारण करू नये. रुद्राक्ष नेहमी स्वच्छ, चांगल्या ठिकाणीच ठेवावे. तुम्ही रुद्राक्ष खिशामध्ये सुद्धा ठेवू शकता, पण ते स्वच्छ ठिकाणी राहील याची काळजी मात्र नक्की घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.